पण ह्या बाकीच्या कंपन्याला जाऊन विचारा, धमक आहे ना, माई करायला असेल ना, मला अननोन नंबर पूछलो दाखव, दाल में कुछ काला है ना मेरे भाई, कुछ तो गडबड कर रहे ना, वो अंदर के अंदर झोल घाल रहे ना. आणि असाच डोक्यामध्ये काहीतरी किडा घुसला. एका कंपनीवर गेले, हवा बघून गेले, सुरुवात केली मोटिवेशन मध्ये, धिंगाणा बिंगाणा, कुदोडेंगे फोडेंगे, वंदे मातरम, फेसबुक प्रमोशन, पार कर डालेंगे, फोड डालेंगे, सगळं गेले. आणि 2 महिने परत सापडलेच नाही. पण मार्केटच्या प्लॅन मध्ये मित्रांनो, जर तुम्ही एखाद्याला प्रोडक्ट दिले ना, जर त्यांनी काम केलं तर तुम्हाला तो गुरु म्हणणार, महागुरु म्हणणार, महादेव म्हणणार, भगवान म्हणणार, डोक्यावर पालखी घेऊन मिरणार. पण जर त्यांनी काम नाही केलं, त्याचं का तो काय म्हणणार, त्याला पण दिसतं बरं का इथं चुकतंय, पण आता तो मोटिवेशन मध्ये गेलाय ना, करेंगे मरेंगे वंदे मातरम, आता माग पण येत नाही. गाडी बैला खाली कुत्र चाललं ना, त्या कुत्र्याला वाटतं गाडी कोण ओढतंय, नाही मत पडला कधी चक्कर रे. सनेज वर्सेस अदर कंपनीज चर्चा केली पाहिजे, याच्यावरती केली पाहिजे. काय गरज आहे, आपलंच किती भारी आहे ना, बरोबर ना. पण कधी कधी म्हणतात तुझं आहे तुझं पाशी, परी तू कुठं तरी गेलाशी. हा तर कुठंच जायचं नाही, म्हणून आता आपल्याला समजून घ्यायचं. क्लिअर आहे सगळ्याला, समजलं सगळ्याला. तर चलो 1 बाय 1 आपण बघूया, असं का बाबा सनेज केलं पाहिजे. एक वेगळ्या नजरेने मित्रांनो समजवलं तुम्हाला. आणि हे जर तुम्हाला समजलं तर तुम्ही तुमच्या टीमला पण समजू शकता, लोकांना समजू शकता की वाय सनेज, वाय ओनली सनेज, वाय नॉट अदर कंपनीज, सनेजच काम का करावं. तर पहिला मुद्दा आहे की आपलं प्रोफाईल बद्दल आपण बोलूया. आपलं प्रोफाईल काय आहे, का आपलं सनेज, का आपण आपलं सनेज केलं पाहिजे. पहिला मुद्दा, 5 गोष्टीवर बोलणार आहे मी तुम्हाला, काय आपल्या मजबूत बाजू आहेत, 5 स्ट्रेंथ वरती. पहिलं प्रोफाईल. प्रोफाईल मध्ये तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, आपलं सगळ्यात पहिली गोष्ट काय, आपण 8 वर्षाचं सक्सेसफुल आपलं प्रोफाईल आहे, बरोबर का. बरेच लोकला वाटतं एखादी नवीन कंपनी आली ना, मी नवीन कंपनीत जातो. काही लोक काय म्हणतात माहितीये का, तुम्ही जर इथं आले ना सर, आमची कंपनी नवीन आहे, आणि आता आले ना ह्या कंपनीचे अशोक तोडमल सर तुम्हीच, आणि हे हवेत जातं. अरे नवीन कंपनीवाल्याला दादा त्याला माहिती आहे का कुठले प्रोडक्ट चालणार आहे, कुठले चालणार नाही, गव्हर्नमेंटचे लॉ काय आहे, लिडरशिपचे नखरे कसे सहन करायचे असतात, हे मॅनेजमेंट कसं करावं लागतं, हे सगळे दुखणे, लोकल सर्व्हिस, प्रोडक्ट शॉर्टेज बिल्टेज, हे त्यांना नवीन माहिती आहे का. मला सांगा, तुम्ही कटिंग करायला गेले नाव्याकडं, केस कट करायला, तुम्ही कुठल्या नावाकडे जाता, एक्सपर्ट का नाव्याच्या पोराकडे नवीन शिकलेल्या. तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेले, ऑपरेशन थिएटरला झोपले, आणि अचानक एक डॉक्टर आले, आणि डॉक्टरने मास्क लावला होता, तुमचं पोट कापायला घेतलं, आणि हळूच म्हणले थांबा पहिलं भूल देतो, भूल द्यायला गेले, हळूच कानात म्हणले टेन्शन घेऊ नका, रिलॅक्स झोपा, हे माझं पहिलंच ऑपरेशन आहे. हा काय होईल. पण अशा नवीन लोकांच्या विळख्यात काही लोक पडतात, नवीन आहे लय भारी आहे. नाही सर, मी म्हणतो एक स्टेबल कंपनी पाहिजे, जी कंपनी ऑलरेडी सेट आहे, जी आपल्यावर ट्रायल घेणार नाही. मग जर तुम्ही नाव्याला सुद्धा आपल्या केसावरती ट्रायल घेऊ देत नाही, डॉक्टरला ट्रायल घेऊ देत नाही, मग आपल्या करिअरवरती नवख्या माणसाला का ट्रायल घेऊ द्यायची. हॅलो. त्यामुळं एक स्टेबल प्लॅटफॉर्म असणं आयुष्यात गरजेचं आहे. क्लिअर सगळ्याला. सेकंड, लीगल आपण किती स्ट्रॉंग आहे. तर तब्बल 15 पेक्षा जास्त लीगल डॉक्युमेंट्स आपल्याकडे आता अवेलेबल आहेत, ज्यामध्ये सनेज ऑलरेडी आपण लिगलिटीमध्ये फुल प्रूफ झालोय, म्हणजे करिअर लावू शकतो. त्यामध्ये जर बघितलं तर 2 असे जबरदस्त आपल्याला मानाचे तुरे आहेत आपल्याकडं, 3. त्यातलं एक आहे FDSA, फेडरेशन ऑफ डायरेक्ट सेलिंग असोसिएशन बरोबर आपण आता कनेक्टेड आहोत. फिडसी बद्दल बरोबर आपण कनेक्टेड आहोत, आणि त्याचबरोबर आपण कनेक्टेड आहोत फिक्की बरोबर. ह्या 3 अशा संस्था आहे. आज तुम्ही चेक करा महाराष्ट्रामध्ये कुठली अशी सिंगल कंपनी आहे ज्या 3 कंपन्या बरोबर क्लिअर आहे, कनेक्टेड. सर महाराष्ट्र सोडा, भारतात पण मोजून 3-4 कंपन्या सापडतील, बोटावर मोजून त्या 5 ते 7 कंपन्या सापडतील. मग आपलं प्रोफाईल स्ट्रॉंग आहे का नाही आहे. हॅलो. करिअरचं सिक्युरिटी आहे का नाही आहे. मग आज एखादी कंपनी कुठंतरी येते, कुठल्या तरी काही गोष्टीवरती एखादा विषय प्रमोट करते, तर अशा गोष्टीवरती आपण समजून घेतलं पाहिजे की यार ती कंपनी काय बरं, एवढ्या मोठ्या ऑर्गनायझेशन आहेत FDSA, ती कंपनी का नाहीये, काय या ऑर्गनायझेशन त्यांना आपल्याबरोबर घेत नाहीत, काहीतरी तिथं डाग पडला असेल की नसेल. सरांनी सांगितलं की सर त्यांनी आपले प्रोडक्ट मागून घेतले, आपले डॉक्युमेंट मागून घेतले, त्यांनी 6 महिने वर्षभर आपला स्टडी केला, तेव्हा आपल्याला कनेक्ट केलं. मग त्यांना का नाही केलं. एक कंपनी 1 करोडचा टर्नओव्हर करते, म्हणतात आम्ही खूप करोडचे टर्नओव्हर करतो. अरे का तुम्ही नाहीये आज लीगल टीम बरोबर, का गव्हर्नमेंटच्या आज FDSAच्या बॉडीत नाहीये, का तुम्हाला FDSA घेत नाही, FDSA घेत नाही का तुम्ही जात नाही. हा दाल में कुछ काला है ना मेरे भाई, कुछ तो गडबड कर रहे ना, वो अंदर के अंदर झोल घाल रहे ना, काहीतरी झोल आहे ना.
सगळेच लोक ओपन सांगत नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं हा विषय आपण समजून घेतला पाहिजे. लिगली आपण किती स्ट्रॉंग आहोत. क्लिअर सगळ्याला? क्लिअर सगळ्याला? नेक्स्ट आहे, आपलं जर प्रोफाईल बघितलं मित्रांनो, तर आपल्या प्रोफाईलमध्ये एक गोष्ट आहे की सनेज कंपनी कस्टमर ओरिएंटेड, डिस्ट्रीब्युटर ओरिएंटेड, त्यानंतर लीडर ओरिएंटेड आणि कंपनी ओरिएंटेड आहेत. सिंगल एक चेहरा ही कंपनी रन नाही करत. इथं चारही गोष्टीचा विचार केला जातो. चारही गोष्टीचा. इथं कस्टमर फर्स्ट प्रायोरिटी, इथं कस्टमरचा पण विचार केला गेला. म्हणून आपण प्रोडक्ट कॉस्ट क्वालिटीवर काम करतोय. फर्स्ट कस्टमर. सेकंड, जे आपले डिस्ट्रीब्युटर आहे आपल्या बरोबर, यांची पण काळजी घेतली. यांना पैसे मिळाले पाहिजे, हे मेहनत करतात, यांना हे सगळं यांना मिळालं पाहिजे, म्हणजे ग्राउंडला पण पे आउट गेलं पाहिजे. म्हणून आपण डायरेक्ट सेल बोनस, डायरेक्टर बोनस यांचे जन्म घातलेत. बरं ना? त्यानंतर लीडर, जे लिडरशिप आपल्या बरोबर आहे, जे आपल्याबरोबर करिअर घेऊन आली, पूर्णपणे आपल्यावर लढते, या लिडरशिपची पण काळजी करायची, हे विचार केला जातो. आणि त्याचबरोबर कंपनीचा पण विचार केला जातो. तर अशी सुंदर प्रोफाईलसाठी मित्रांनो एका जोरदार जबरदस्त टाळ्या आल्या पाहिजे. जोरदार. ग्रेट. सेकंड पॉइंट वर जाऊया. प्रोडक्ट. प्रोडक्ट मध्ये आपण मजबूत कशा आहोत? प्रोडक्ट पहिला मजबूत पॉइंट आहे मित्रांनो, आपलं 70% इन हाऊस मॅन्युफॅक्चरिंग आहे. आज काही कंपन्या आपल्याच नगर जिल्ह्यातून किंवा पुणे जिल्ह्यातून आजूबाजूला चालू होतात, काही महाराष्ट्रातून होतात. 2-4 प्रोडक्ट घेतात. प्रोडक्ट कुठून घेतात माहितीये का? एका होलसेलर कडून. तो होलसेलर कडून आणतो चिंगचांग मधून कुठून तरी. बरोबर ना? त्यालाच घेतलं, त्यालाच रंगरंगोटी लावली, ते विकलं. बरोबर? अशा खूप कंपन्या चालतात आणि ह्या कंपन्या मार्केटला रन करतात लोक. मग आज जर पाहिलं तर आपलं प्रोडक्ट स्वतःचं 70% इन हाऊस मॅन्युफॅक्चरिंग आहे. 30% आपण कॉन्ट्रॅक्ट बेस करतो. मग हे सगळं आपल्यासाठी मजबूत बाजू आहे का नाही बाजू आहे? मग सर आज आपल्याला नवीन नवीन युनिक प्रोडक्ट क्वालिटी का देतात? कारण आपल्या हातात आपला कंट्रोल आहे. थर्ड पार्टी. आता एक सगळ्यात मोठी गुड न्यूज पण सरांनी आज दिली, जिथं आपल्याला वाटत होतं सर कंपनीज ते असा होते, म्हणजे आपला ऍग्रिकल्चरल ओन जर कंपनी झाली तर मला गॅरंटी सर धिंगाणा करू आपण अजून ऍग्रीमध्ये मोठ्या लेवलचा. आणि सर म्हणतात एवढंच नव्हे तर माझ्याकडं बॅकअप पण रेडी आहे, अजून प्रोडक्शन वाढल्यावर काय करायचं. तर मित्रांनो ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मार्केटच्या ज्या कंपन्या आहेत यांचं इन हाऊस मॅन्युफॅक्चरिंग केलं जात नाही. काही कंपन्या थर्ड पार्टी घेतात. आपल्याकडे मॅक्सिमम इन हाऊस मॅन्युफॅक्चरिंग हे आपल्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. सेकंड जर बघितलं तर आपले प्रोडक्ट हे टेस्टिंग करून व्हॅलिडेशन करून येतात. स्ट्रॉंग R&D टीम याच्यावरती काम करायला. ज्यावेळेस आम्ही गेलो होतो सरांबरच्या आम्ही फॅक्टरी बघायला, त्यावेळेस ते सगळं बघितल्यानंतर आम्ही म्हटलं की यार का आपल्या प्रोडक्टला क्वालिटी आहे, का याच्यावरती एवढं R&D केलं जातो, काय एवढं सगळं केलं जातं, हे आपल्याला कळतं. त्यानंतर नेक्स्ट जर बघितलं तर हाय क्वालिटी प्रोडक्ट, रिझल्ट ओरिएंटेड प्रोडक्ट आणि अट्रॅक्टिव्ह पॅकिंग. मी एक कंपनीचं सर पॅकिंग बघितलं. सर लय मोठा टर्नओव्हर आहे. मग आम्ही बोलले जोरात आहे म्हणतात, पण पॅकिंग पाहिलं ना, आत बॉक्स पाहिला. बॉक्स म्हणजे काय माहितीये का? एकदम कागदच. कलर असा वापरला, कुठल्यावर कुठला कलर. ह्या बॅनर बनण्यासाठी सर आम्ही 2-2 दिवस डोकं खातो. याच्यावर हाच फॉन्ट चांगला दिसल, हा कलर चांगला दिसणार नाही, याच्यावर एवढं डोकं खाल्लं जातं. आणि कुठल्या कागदावर कुठला कलर मारावा हे सुद्धा आज कंपन्यांचं लॉजिक कळत नाही. बघितल्यावर असं वाटतं बाजारात किलोवर विकलेले प्रोडक्ट काय माहिती. तिथून बाहेर काढले, आतमध्ये काय ड्रम. काय ड्रम? ड्रमने ॲलोवेरा ज्यूस प्या. हा पॅकिंग पाहिले ना, टूथपेस्टचं पॅकिंग पाहिलं, काय पॅकिंग. असं वाटतं की यार आणि कसे हे प्रोडक्ट विकतात राव. इतकं लोकल पॅकिंग, पण आपलं पॅकिंग बघून कसं वाटतं. आणि एवढ्यावर थांबलोय का आपण? दरवेळेला आपण अपडेट करतोय. काही सोना पॅकिंग आपलं भारी होतं का नव्हतं पहिलं, पण तरी पण अजून भारी केलं का नाही केलं आपण. हॅलो, हे पॅकेजिंग सगळ्यात पॉवरफुल आहे. आणि पॅकेजिंग लोकांना काय करतं अट्रॅक्ट करतं. बरोबर का? सेकंड जर म्हटलं तर लो प्राइसिंग. आज मार्केटची मी प्रोडक्ट कॉस्ट बघतो, खूप हायर प्राइसिंगला प्रोडक्ट विकले जातात. आज डायरेक्ट सेलिंग कंपनीचे प्रोडक्ट बघा तुम्ही काय कॉस्टिंगला आहे. आज मी एक प्रोडक्ट बघितलं, टूथपेस्ट. सर 250 रुपयाला टूथपेस्ट विकते एक कंपनी. तीच टूथपेस्ट आपल्याकडे किती रुपयाला आहे? 59 रुपयाला. इंग्रेडियंट्स बघितलं तर आपण त्यांच्यापेक्षा एक्स्ट्रा 2 स्टेप पुढे त्यांचे इंग्रेडियंट्स आणि आपले इंग्रेडियंट्स. मग 250 रुपयाच्या टूथपेस्ट असं काय सोनं भरलं का त्यांनी? काही नाहीये सर. प्लॅनसाठी किंवा त्यांच्या ह्याच्यासाठी त्यांनी प्रोडक्ट कॉस्टिंग हायर केलेले आहेत. आणि सनेजमध्ये काम करणारा माणूस जर जो सनेजच्या प्रोडक्टवर प्रेम करतोय. एक किस्सा सांगाल मी. एक व्यक्ती होते सनेजमध्ये, त्यांनी चांगलं काम केलं आपल्या ग्रुपमध्ये. आणि असंच डोक्यामध्ये काहीतरी किडा घुसला आणि म्हणून एका कंपनीवर गेले. हवा बघून गेले आणि त्या कंपनीवर काम करायला लागले. गेले
सुरुवात केली मोटिवेशन मध्ये, धिंगाणा बिंगाणात कुदोडेंगे फोडेंगे, वंदे मातरम, फेसबुक प्रमोशन फार, हा कर डालेंगे फोड डालेंगे, सगळं गेले आणि 2 महिने परत सापडलेच नाही. मी म्हटलं काय झालं? ते म्हणे नाही सर ते व्हायनाच मला. म्हटलं काय झालं बा, का नाही होत? ते म्हणे सर ते काय राव प्रोडक्ट ते विकलेच जात नाहीत, ते जो होतच नाही. जे प्रोडक्ट आता बघा स्पिरुलिना प्रोडक्ट सर, आपण किती रुपयाला टॅबलेट आपल्याकडं? 360 रुपयाला. तीच टॅबलेट एक कंपनी 1400 रुपयाला विकते. काय त्याच्या सोनं भरलं स्पिरुलिनात? सर असं असतं काय सर, काही असं एक्स्ट्रा भरून पण माग करतायत असं काय आहे? नाही ना. आणि जो व्यक्ती आपल्याकडे हे विकतो 360 वाला, त्याला तुम्ही म्हणले चला आजपासून 1400 रुपयाची स्पिरुलिना विकायची, त्याचं मन तरी साथ देईल का? हॅलो, देणार नाहीये. मग प्रोडक्ट कॉस्टिंग हा सगळ्यात मोठा इफेक्ट पडतो. आणि जर प्रोडक्ट हाय कॉस्ट असेल तर मित्रांनो बिझनेस होईल पण 1 टाइम होईल, फक्त जॉईनिंग बेस, रिपर्चेस बेस कधीच होणार नाही. हॅलो, समज में आया? मग प्रोडक्ट कॉस्टिंग मॅटर करतं का नाही करत? किती लोकांना वाटतं मॅटर करतं ना? आपले कॉस्ट आहेत परफेक्ट, आहेत मार्केटच्या तुलनेत आपण एकदम परफेक्ट मित्रांनो. आणि सगळ्यात पहिलं जर बघितलं ना तर एक गोष्टीचं विशेष आहे, तुम्हाला माहिती आहे का, दरवर्षी आपले प्रोडक्ट मार्केटला काही असू द्या, दरवर्षी रेट वाढतो का नाही वाढतो? पेट्रोलचा रेट वाढला का वाढतो का दरवर्षी? गॅस टाकीचा? मग सनेचे जे प्रोडक्ट बनतात त्यांचे इन्ग्रेडियंट्स रेट वाढत नसेल का? 4.5 वर्ष सनेचे प्रोडक्टचे रेट कधी वाढले? पण इन्ग्रेडियंट्स रेट वाढले का नाही वाढले? वाढले का नाही वाढले? म्हणजे मागच्या एवढ्या वर्ष कंपनी ही पण काळजी घेतली की लगेच कस्टमरवर बर्डन नको, जर कॉस्टिंग वाढले तर आपल्यावर थोडं बर्डन घेऊ, ती काळजी घेतली गेली. आणि खूप झालं तर आपण कॉस्टिंग कडे जाऊ, 1 बाय 1 जाऊ, पण डायरेक्ट कस्टमरला बर्डन नको. फॉर एक्झाम्पल जर बघितलं तर एक राईस ब्राईन ऑइल खूप दिवसाचं ते त्रास देत होतं, पण म्हणून त्याच्या लेवलला थोडंसं इन्क्रीज करावं लागलं. खूप दिवसापासून बेअर करत होती कंपनी, त्याला इन्क्रीज करावं लागलं कारण त्याचे रेट रॉ मटेरियल कॉस्टिंग वाढले. अरे प्रत्येक गोष्टीचा रेट वाढतो बाबा. हे हॉटेल आपण ह्या रेटला घेतलं, तुम्हाला काय वाटतं 2025ला आपल्या ह्याच रेटला हे हॉटेल देतील का आपल्याला? नाही, कॉस्टिंग वाढली जाते. समज में आया? त्यानंतर अप टू 70% रिपर्चेस, सगळ्यात पॉझिटिव्ह पॉईंट आहे मित्रांनो, सगळ्यात पॉझिटिव्ह पॉईंट आहे. किती टक्के? अप टू 70%. तुमचा आयडी ओपन करा, चेक करा करंट, तुम्हाला माहिती आहे टोटल नेटवर्कमध्ये रिपोर्टमध्ये जायचं, करंट मंथ बिझनेस नावाचा एक रिपोर्ट आहे, त्याच गेल्यानंतर तुम्ही जर क्लिक केलं ओल्ड आणि न्यू तर तुम्हाला शॉक बसल. 75% ते 80% आपला बिझनेस रिपर्चेसचा येतो. काय येतो? कारण प्राइसिंग परफेक्ट आहे, प्रोडक्टची क्वालिटी परफेक्ट आहे. मी मगाशी म्हटलं लोक मार्केटला म्हणतात रिपर्चेस करा, प्लॅन मध्ये अशा कंडिशन टाकतात की एक कंपनी आहे अक्षरशः म्हणजे जसं जसं चेक वाढतो ना तसं रिपर्चेस वाढवतात. आणि रिपर्चेस किती माहिती का? 1-1 लाखापर्यंत. मग लोक रिपर्चेस करतात, पण का करतात? पेआउट घेण्यासाठी. आपल्याकडे रिपर्चेस कंडिशन काय हो? 500 PV. हा बरोबर ना? साबण बिबन याच्यात 2-4 याच्यात ते 500 PV होऊन जातात त्याचे, बरोबर का नाही? मग आपल्याकडे रिपर्चेस हे सगळ्यात मोठं सॅटिस्फॅक्शन आहे. बाहेर मार्केटला लोक जॉईनच करावे लागतात तेव्हाच पैसे मिळतात, आपल्याकडे रिपर्चेसवर सगळ्यात जास्त पैसे मिळतात. तर नेक्स्ट आहे 10 कॅटेगरी, मॅक्सिमम ऑप्शन आहे. एखाद्या खेड्यातला भेटला त्याला तो कॅटेगरीत काम करू शकतो, बरोबर ना? त्याला ज्यात मिळेल त्यात कॅटेगरीत, शहरात जा कुठल्याही एरियात जा, मल्टिपल कॅटेगरीमध्ये आपण काम करू शकतो प्रोडक्टच्या. काही कंपन्या आहेत मार्केटला एक ते एकच हेल्थच घेऊन चाललेत, फक्त हेल्थच घेऊन पळायचं. काही फक्त ॲग्रीज घेऊन पळतात, काही फक्त काय ब्युटीज घेऊन पळतात. मग ब्युटी वगैरे म्हटलं तर सगळ्या लेडीज जमा करावं लागतील, फक्त लेडीज मध्ये बिझनेस करावा लागेल, बरोबर का? ते पण शहरातल्याच लेडीज. पण आपल्याकडे काय आहे? आपला प्रत्येक डिस्ट्रीब्युटर गावागावात जाऊ शकतो, वाडीवर जाऊ शकतो, तांड्यावर जाऊ शकतो, तांड्यावर सोडा गोठ्यात पण जाऊ शकतो का नाही? हॅलो, गोठ्या म्हशीबरोबर पण फोटो काढू शकतो वेटेजला घेऊन, आहे का नाही? आहे. मग मल्टिपल ऑप्शन आहे. पतंजली कंपनी फास्ट पुढे जाण्याचं कारण आहे मित्रांनो, त्यांनी मासवर काम केलं. मासवरती त्यांनी तिने ओळखलं 95% लोक भारतामध्ये मिडल क्लास आहे, आम्हाला 5% लोकात काम नाही करायचं, आम्हाला 95% करायचं आणि त्या 5% आम्हाला जायचं. हॅलो, पण आपल्याला 95% काम करण्यासाठी ऑप्शन आहेत का नाही आहेत? आणि 95% काम करू आणि आपण पण कशात जाऊ? रेडी सगळे? नेक्स्ट इथिकल मेडिसिन. मित्रांनो मार्केटमध्ये हे कुठंच नाहीये.
सर जेवढ्या मी आज कंपन्या बघतो ना, म्हणजे थँक्स हॅट्स ऑफ नाव सचिन सरांच्या इथिकल आपल्या प्रोडक्टला जोरदार टाळ्या वाजूया आपण. सर मार्केटला लोक जे आजार बरे करतात, तुम्ही म्हणता सर आपले लोक त्या आजाराची लिस्ट गॅरंटी येतात. सर प्रोडक्टचे रिझल्टच तसे येतात बरं. पण होतं काय सर, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय, मार्केटला जे कंपन्या काम करतात ना त्या फक्त न्यूट्रिशन बेस काम करतात. आता जर मला सरांना एखादा आजार झाला, हाडांचा आजार आहे, मी यांना फक्त न्यूट्रिशन देऊन नीट करण्याचा प्रयत्न करतो. पण सरांच्या बॉडीमध्ये जर न्यूट्रिशनल कमतरता असेल तर त्या न्यूट्रिशनने भरून पण निघल. पण आपल्याला पेशंट पण असे भेटतात ना, डॉक्टर टेकलेले असतात. जिथं डॉक्टर म्हणतात काहीच होणार नाही, तर आपला म्हणतो ज्या आमच्याकडे. होतं का नाही होतं असं, होतं का नाही होतं असं. आणि हे का करतो आपण, कारण आपल्या प्रोडक्टला सगळ्यात मोठी जोड मिळाली मित्रांनो आपल्या इथिकल मेडिसिनची. बरोबर का, बरोबर का. इथिकल म्हणजे नुसतं आयुर्वेदाच नाहीये, तर आयुर्वेदात आहेच आहेत, पण इथिकल मध्ये एक गोष्ट आपल्याकडे जास्त मोठ्या प्रमाणात आहे, ते म्हणजे ग्रंथोक्त प्रोडक्ट. बरोबर सर. ज्या वटी बिटीत वट्या आपण म्हणतो ना, आरोग्यवर्धिनी वटी, अजून हे आयुर्वेदाचा पुढचा पार्ट आहे. बरोबर सर. आयुर्वेदाचा पुढचा पार्ट आहे ज्याच्यामध्ये ग्रंथ एक आरोग्यवर्धिनी वटी बनवण्यासाठी सर मला म्हटले 80 इंग्रेडियंट्स लागतात. अय किती, 80 इंग्रेडियंट्स पासून एक टॅबलेट बनती. आणि आयुर्वेदामध्ये चरक संहिता वगैरे असे जे ग्रंथ आहेत त्यातून ते लिहिलेले आहेत. त्यामुळे मेडिसिन कॉम्बिनेशन जातं म्हणून रिझल्ट मिळतात. आणि मार्केट लोक एक बॉटल घेऊन जातात, ह्या बॉटलने तुमचं बरं होईल. नाही होणार सर. आपण पण पहिलं फक्त आकेसोनवर काम केलं का नाही केलं, पण जेव्हापासून इथिकल आलं तेव्हापासून रिझल्ट रेशो वाढला का नाही वाढला, किती लोकांना वाटतं सांगा. आणि मला वाटतं सगळे लोक सगळे कॉपी करू शकतात, पण इथिकल कोण नाही कॉपी करू शकत आपलं. हॅलो. आणि इथिकलसाठी कोण लागतं, डॉक्टर टीम, ती पण आपल्या कंपनी उभी केली आहे का नाही. युनिक पॉईंट सांगा मला. किती लोकांना वाटतं सर आपले सगळ्यात भारी पॉईंट आहेत. म्हणतात ना तुझं आहे तुझं पाचशे परी तू. हा कळलं का अर्थ याचा. त्यानंतर नेक्स्ट काय, डॉक्टर सपोर्ट, ओपीडी सपोर्ट, हॉस्पिटल सपोर्ट. कुठल्या कंपनीत सर मग अशी बोलले, कुठल्या कंपनीत सांगा मला, आहे का. कुठली कंपनी डॉक्टर टीम त्यावर डॉक्टर का देत नाही, कारण ते डॉक्टर म्हणतात आम्ही नाही न्यूट्रिशनवर काम करणार, आम्हाला त्याला सपोर्ट द्या. कुठून द्यायचा, तर मग नका करू, नका तर नका. असं होतं आपल्याकडे. का होतं, कारण आपल्याकडं हा सपोर्ट का आहे, कारण आपल्याकडे तसे प्रोडक्ट आहेत, तसे प्रोडक्ट आहेत म्हणून आपण सपोर्ट देऊ शकतो, जर मार्केटमध्ये कुठंही नाही. त्यानंतर जर बघितलं तर हे झाले दोन मुद्दे. पहिला काय होता, प्रोफाईल. दुसरा काय होता, आपण जाऊया नेक्स्ट मुद्द्याकडे, तो म्हणजे सनेज बिझनेस प्लॅन. बिझनेस प्लॅन मधला आता आपण युनिकनेस बघूया. अदर कंपॅरेटिव्ह काय, मी तुम्हाला फक्त सनेजचं बेस्ट सांगतोय मित्रांनो. मी इथं अदर कंपनीचं का लिहिलं नाही, कारण मला वाटतं आपलं समजलं ना, बाकीचं ऑलरेडी तुम्हाला समजून द्यायच्यापेक्षा आपण काय बेटर आहे. बरोबर. तरी पण मी तुम्हाला अजून थोडंसं फोडून सांगतो काय बिझनेस प्लॅन मधला युनिकनेस काय. सगळ्यात पहिलं युनिकनेस आहे आपला प्लॅन प्युअर जनरेशन प्लॅन आहे. ज्या प्लॅन मध्ये कुठंही बायनरी नाही, कुठंही पिरॅमिड स्कीम नाहीये, आणि कुठंही इथं शॉर्टकट जनरेशन नाहीये. याचा अर्थ काय, तिन्हीचे अर्थ सांगतो मी तुम्हाला. पहिलं बायनरी. बायनरी प्लॅन हा 2x2. आता इथं मला वाटतं काही लोकांना बायनरी माहिती असेल, जे सनेजला पहिले कनेक्टेड त्यांना तर माहितच आहे. बरं. बायनरी प्लॅन हा कधीच आयुष्यात लॉंग टर्म चालत नाही. आतापर्यंत अशी कुठलीच कंपनी नाही इंडियामध्ये जी कंपनी मागच्या 30-40 वर्ल्डमध्ये 30-40 वर्षापासून जनरेशन बायनरी प्लॅन चालवती. बायनरी प्लॅनला लाईफ खूप कमी असतं, 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष. आणि जर ती चाललीच तर त्याच्यात ती कशी चालवतात, ते ओढून ताणून प्रोडक्टच्या कॉस्ट, जॉईनिंग अमाऊंट वाढवत 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 वाढवत. त्यामुळे बायनरी प्लॅटफॉर्म हा बेस्ट नाहीये. दुसरं पिरॅमिड. कुठेही पिरॅमिड नाहीये. जर तुम्ही बघितलं गव्हर्नमेंट गाईडलाईन वाचल्या तर ह्या शब्दावर खूप जोर लावलाय, पिरॅमिड स्कीम. तर आपल्या बिझनेस प्लॅन मध्ये कुठेही अशा प्रकारचं स्ट्रक्चर मिळून नाही ज्याच्यात पिरॅमिड स्कीम तयार होऊ शकते. आणि त्यानंतर काही शॉर्टकट जनरेशन. बघा बायनरी जनरेशनच का बेस्ट याच्याबद्दल मी तुम्हाला सांगेन. वर्ल्ड वाईड जगात जर बघितलं तर बरेच असे देश आहे मित्रांनो. आता जर तुम्ही पाहिलं तर काही कम देश असे जे देश म्हणतात आमच्याकडे जनरेशन प्लॅन चालेल, काही देश म्हणतात आमच्याकडे बायनरी प्लॅन चालतील, आणि काही देश असे म्हणतात आमच्याकडे दोन्ही चालेल. पण जर बघितलं तर इंडियामध्ये, वर्ल्डमध्ये बरेच असे देश आहेत जे बायनरी प्लॅनला अजून ऍक्सेप्ट करत नाहीत. ते म्हणतात नाही आमच्याकडे फक्त जनरेशन चालणार आहे, म्हणून त्या देशात बायनरी प्लॅन अलाउडच नाही, चालत नाहीत. पण एकमेव असा प्लॅन आहे जो जगामध्ये कुठल्याही देशात जातो चालतो, आणि त्या प्लॅनचं नाव आहे जनरेशन प्लॅन. मग आता हे प्युअरिटी आहे म्हणून काही कंपन्या काय करतात, जनरेशनच नावाने प्लॅन आणतात आणि ते म्हणतात आमचा पण जनरेशन प्लॅन आहे, कारण त्यांना माहिती आहे बायनरी आणि पिरॅमिडला फ्युचर खराब आहे, म्हणून ते म्हणतात जनरेशन, आमचा पण जनरेशन आहे.
पण हे शॉर्टकट जनरेशन असतात. म्हणजे काय? रिअल जनरेशन प्लॅन हा स्ट्रक्चर मॉड्यूलवर चालतो, टर्नओव्हरवर चालतो प्रॉपरली. पण ते काय करतात, जनरेशन मध्ये बायनरीचा खेळ खेळतात. 2 लेगवर आमचा जनरेशन, आणि 2 लेगवर कसा चालतो, तर ह्या तंगड्याला हे तंगड जुळलं की पैसे मिळतात. म्हणजे काय? मॅचिंग वरती. मग ते पुन्हा कुठे गेले? फक्त हिडन मध्ये. म्हणजे गव्हर्नमेंटला कुठेतरी शो करायचं की आम्ही प्युअर जनरेशनवर काम करतो, पण ते प्युअर बायनरी सिस्टीमवरच काम करतात. बरोबर. आणि त्याला पण आज ना उद्या मरण येतं. मग असे प्लॅन काही कंपन्या आणण्याचे प्रयत्न केले होते. मग याचं लाईफ किती मिळालं? एक कंपनी लाईफ मिळाला 1.5 वर्ष, एकाला मिळाला 2 वर्ष, एकाला मिळाला 2.5 वर्ष. पण 1.5, 2, 3 वर्षामध्ये या कंपन्यांचं लाईफ संपलं. आणि काही कंपन्या ओढतात, पण बदल करून 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 ओढतात. मग कुठं तर कॅपिंग टाक, कुठून तरी इकडून हे कर, तिकडून ते कर, असं करून करून चालवतात. मग मला असं सांगा, जर तुम्हाला भिंत उभी करायची तर कुठली भिंत उभी केली पाहिजे की जी सहज वाऱ्याने पडणारी, किती भूकंप आला तरी पडली नाही पाहिजे अशी? हॅलो. मग भूकंप येणारी भिंत म्हणजे प्युअर जनरेशन प्लॅन. समज मी आया? समजलं. आणि हा प्लॅन वर्ल्ड वाईड फुलप्रूफ बिझनेस प्लॅन आहे, जो आज मार्केटला वर्षानुवर्षापासून 60, 70, 80 वर्षापासून चालू आहे. अशा प्लॅन बरोबर आपण काम करतो. केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे? फुलप्रूफ बरोबर काम करायचं का शॉर्टकटच्या पाठीमागे जायचं? हा. नेक्स्ट, त्यानंतर आपल्या प्लॅन मध्ये ओनली रिक्रुटमेंट नाहीये. मार्केटचे असे भरपूर प्लॅन आहे, जॉईन केल्यावरच पैसे मिळतील. ओनली नेटवर्क, लोक जोडा 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 जोडा, ओनली नेटवर्क, ओनली रिक्रुटमेंट. तर आपल्या बिझनेस प्लॅन मध्ये सेल आणि रिपर्चेस बेस पण खूप मोठा मुद्दा आहे. आणि त्यात जर बघितलं तर मागाशीपासून आपण त्याच्यावरच बोलतोय, 4 वेळेस वाक्य वापरला असेल मी, 70 ते 75% रिपर्चेस होतं. नेक्स्ट पॉईंट आहे 100% डिस्ट्रीब्युटर आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शन. आहे का नाही आहे? आहे की नाही आहे? याच्यात उदाहरण दिलं मी. समजा तुम्ही एखाद्या डिस्ट्रीब्युटरकडे गेला आणि तुम्ही त्याला जॉईन केलं 5,000 रुपयाने, 2.5 RPVने. तुम्ही त्याला 5,000चे प्रोडक्ट दिले, त्यांनी 5,000चे प्रोडक्ट घेतले. आणि इन केस त्यांनी आपल्यावर काम केलं नाही, तर तुम्हाला त्या व्यक्तीची लायबिलिटी असते का? बरं, त्या व्यक्तीच्या घरी पुन्हा जायला तुम्हाला लाज वाटते का? हा, का बरं? हा, तो तुमच्यापासून लांब पळतो का तुम्ही त्याच्यापासून लांब पळता? पण मार्केटच्या प्लॅन मध्ये मित्रांनो, जर तुम्ही एखाद्याला प्रोडक्ट दिले ना, जर त्यांनी काम केलं तर तुम्हाला तो गुरु म्हणणार, महागुरु म्हणणार, महादेव म्हणणार, भगवान म्हणणार, डोक्यावर पालखी घेऊन मिरणार. पण जर त्यांनी काम नाही केलं, त्याचं का तो काय म्हणणार? 5,000 रुपयाला टोपी टाकून गेला, 5,000 रुपये नुकसान करून गेला, म्हणणार का नाही म्हणणार? पण सनेजचा प्रोडक्ट कस्टमर एक तरी डिस्ट्रीब्युटर असा म्हणू शकतो का जे काम करत नाहीत ते तरी आतापर्यंत कधी म्हणले का मी फसलो, डुबलो, बुडलो? सांगा मला. मनापासून छातीवर आठवून आतवरती आत करा. सॅटिस्फॅक्शन आहे 100%, डिस्ट्रीब्युटर सॅटिस्फॅक्शन आहे, कस्टमर सॅटिस्फॅक्शन आहे. मग हे आणि डिस्ट्रीब्युटरचं चंगळ काय माहितीये का? 5,000 रुपये मध्ये आपण त्याला 7,500चे प्रोडक्ट देतो, 30,000 मध्ये आपण त्याला 44,000चे प्रोडक्ट देतो. म्हणू शकतो तो कधी? म्हणू शकतो? कधीच काही बोलू शकत नाही. त्यामुळं हे प्युअर म्हणजे छाती टोकपणे. मी अशा कंपन्या बघितल्या सर, मी असे प्लॅटफॉर्म बघितले, एकदा जर त्या एरियात काम केलं ना त्या गावात, आणि त्या गावात जर निगेटिव्ह आली ना, त्या गावात पुन्हा जाता येत नाही. झालं का नाही आलं? किती लोकांना माहिती आहे सर असं होतं सर? एरिया बॅन होतो. सनेजमध्ये कधी एरिया बॅन झाला का? आतापर्यंत झाला? उलट ज्या एरियात प्रोडक्ट गेलेत ना, त्या एरियात तुम्ही एखादा प्रोग्राम लावा. जसं सरांनी काल राहत्यात एक प्रोग्राम घेतला, बरोबर ना? राहत्यात खूप लोक ऑडी शिर्डी राहत आहे, जुनं पॉकेट आहे, खूप खूप लोक युजर आहे. ज्यावेळेस तिथं लावलं ना, तर काल मला काही लोकांनी डिस्ट्रीब्युटरने सांगितलं, सर ते ज्यांनी 1 वर्षापूर्वी खतं वापरले ते पण जाऊन बसलं होतं काल. हो बरोबर ना मॅडम? इतके असे लोक जाऊन बसले. म्हणजे विचार करा की लोक सॅटिस्फॅक्शन काय. उलट त्या एरियात ऍक्टिव्हिटी वाढवा. जुने पुराणे म्हणजे ज्या एरियात आपलं काम केलं, जिथे समजा बिझनेस डाऊन झालाय, त्या एरियात एखादा माहोल लावा, अजून वातावरण पेटतं का नाही पेटत? फॉर एक्झाम्पल आत्ताचं उदाहरण वेस्टर्न महाराष्ट्राचा सरांचा टूर. हॅलो, झाला का नाही धिंगाणा? अरे झाले का नाही गर्दी? होतो का नाही माहोल? कारण युजर्स खूप आहेत मित्रांनो, खूप लोक आणि सॅटिस्फाय पण आहेत. लक्षात घ्या, लोकांना आपलं काहीतरी आवडलेलं आहे, बरोबर ना? फक्त त्यांनी ते केलेलं नाही म्हणून त्याला जर पूर्ण जागेलं ते पूर्ण जागे होऊ शकतात. बरं, तर हा एक झाला मुद्दा. आणि तुम्हाला हे माहिती आहे आता स्नॅचिंग रूल मध्ये आपण अपॉइंट का टाकावा लागला? कारण जुने पुराणे लोक परत जॉईन व्हायला लागलेत का नाही? एक वेळ अशी येणार आहे मित्रांनो, सगळे जुने लोक पुन्हा रिटर्न येतील. कारण ते काय बघतात माहिती का? हे एवढ्या वर्षापासून काम करतोय,
फुकट त्याला काहीतरी भेटत असेल म्हणून तर काम करतो ना, मग चला आता आपण मी पण जातो. कारण काही लोक काय म्हणतात, याचं काय होऊ देऊ मग बघू. हे सॅटिस्फॅक्शन आपल्याकडे हायर लेवलचं आहे का बेस्ट पॉईंट, हे मार्केटला मिळणार आहे. नेक्स्ट आहे नो किट सिस्टम. बर्डन आहे हेच घ्या म्हणून. त्यानंतर कस्टमर चॉईस आहेत का रे आहेत. पण काही कंपनीने काय केलं माहिती आहे का सर तुषार सर, ते म्हणतात आमच्याकडे पण किट नाही आहे. पण असं अडकून ठेवलं ना, जॉईनिंग करायचं ना तर तेच किट तेच प्रोडक्ट घ्यावे लागतात. नाही तर मग जॉईनिंग आहे ना डायरेक्ट 35,000 रुपयाला जातं. असं नाही ना, गव्हर्नमेंटला उल्लू बनवायचं. आमच्याकडे किट नाहीये, आमच्याकडे किट नाहीये. पण काय करायचं, असे प्रोडक्ट ठेवायचे, त्याच्या किमती त्याच्या पीवी असे ठेवायचे की लोकांनी तेच कार्यक्रम केला पाहिजे. कारण मग ते घेतले तर 20,000 बसतं आणि ते नाही घेतले तर मग 35,000 जातं. मग लोक म्हणतात चॉईस नाही, आता मी तेच घेतो का, कमी पैशासाठी. हॅलो, समजलं समजलं. म्हणजे आपल्याकडे काय चॉईस आहे, काय घ्यायचं ते घ्या. मिळतात की नाही मिळत ऑप्शन आपल्याला, ते आपण करू शकतो. त्यानंतर काय, नो लायबिलिटी. कधी कुठली लायबिलिटी नाहीये, लीडर लायबिलिटी. हा, हे सगळ्यात डेंजर प्रॉब्लेम आहे. सगळ्यात जास्त टीमा कशामुळे तुटतात तो सर, काय लायबिलिटीज ना. पण कोणती माहितीये का, डिस्ट्रीब्युटर गेस्टची लायबिलिटी पेक्षा जास्त टीमा तुटतात ना लीडर लायबिलिटीमुळं. लीडर लायबिलिटी म्हणजे काय, कमिटमेंट. येतो तुला एक तंगड देतो, तो येतो, आल्यावर तो कामाला लागला की हळूहळू तंगड गायब आणि तो गायब, मग तो डोक्यावर बसतो. होतं का नाही होत असं, होतं का नाही होत असं. एक खूप चांगले व्यक्ती आहेत आणि मला आता 2 दिवस मी सरांना पण काल किस्सा सांगितला, खूप भारी व्यक्ती. एक व्यक्तीला कमिटमेंट दिली एका कंपनीमध्ये, मी तुला फुल कमिटमेंट देईल, तुला पॉवर देईल, हे देईल ते देईल. घेतलं, जॉईन केलं आणि त्यांच्याकडून पॉवर कमी पडली. आता त्यांनी काय केलं, तुमचा आयडी डायरेक्ट ब्लॅकमेल, तुमच्या आयडीतली इन्कम मला द्यायचं सगळं. ब्लॅकमेल, कमिटमेंट. आणि इथं लोक अडकतात. आणि हे पॉवर अशी टेन्शनचं काम आहे ना, बाप रे बाप. पण सनेजमध्ये अशी काही कमिटमेंट आहे कोणाला, काय कर नाही तर मर, काय घेण देण नाही आपल्याला. हॅलो, बरोबर का, बरोबर का. आणि सगळं परवडतं साहेब, पण हे जर माग लागला ना भुंगा, हा, झोपू देत नाही आणि उठवू देत नाही आणि काही करू देत नाही. आणि अशी काही बदनामी सुरू करतो ना मार्केटला, बाप रे बाप, बाप रे बाप. आणि याचं जे थोडं फार असतं चाललेलं ते पण बंद पाडतो. कारण याच्या जवळ जाऊन याला माहिती असते याचे वीक पॉईंट काय आहेत. होतं का नाही होत असं. आणि हे ना, हे का सांगतो माहितीये का, जे नवीन येतात जे पहिली सनेजे, अय दादा हो, पहिल्या सनेजवाले वरती हात करा बरं, पहिली सनेजे. नशीबवान आहे तुमच्यासाठी चाललंय बरं. काय होतं माहितीये का, यांनाच चाळे सुचतात. बरोबर ना. जे रट्टे खाऊन आलं ना त्याला काही नाहीये, त्याला काहीच नाहीये. मी आमच्या 2 लीडरला म्हणलं, आता माझ्या बरोबरचे काही लीडर आहेत, त्यांनी 2-4 रट्टेले खाल्लेत. मी म्हणलं कसं काय वाटतंय सर, आपले सर नाव पण काढू नका. कारण का, रट्टे खाऊन आलेत ना. पण ज्याने खाल्ले नाही त्याला माहितीये, बरोबर का. त्यामुळे नवीन लोकांना याच्यासमोर मी एकच म्हणल, बच के रहना रे बाबा, बच के रहना रे बाबा. रेडी सगळे, रेडी सगळे, रेडी सगळे. हे काय माहितीये का, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. त्यानंतर नेक्स्ट काय, अनलिमिटेड इन्कम. कुठलंच कॅपिंग नाहीये, कुठलं बंधन आहे का आपल्याकडं. किती कमवा ना एक आयडी वरती, मल्टिपल आयडी घ्यायची गरज नाही, एक आयडीवर तुम्हाला अनलिमिटेड इन्कम आहे. हा एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे. आणि त्यानंतर सगळ्यात मस्त कूल, रात्री झोप रिलॅक्स येणार. त्या अनुभवातून मी गेलोय. माझं दुःख जागा करू नका खपल्या माझ्या. बरोबर, रात्री झोप येत, दरवाजाची बेल वाजली का कोण आला असं वाटतं, दूधवाला आलं तरी असं वाटतं कोणतरी आलं. बरोबर, भीती वाटते कोणतरी आलं काय. हा, रात्रीचं 2 वाजता कोणतरी फोन करतो, पैसे द्याचा का नाही तर 20ची बाटली घेऊनच बसलोय, रोगरच घेऊन बसलेले. लय खतरनाक उदाहरणं असतात. ज्याला हे सगळे उदाहरणं पाहिजे ना त्यांनी मला निवांत येऊन भेटा. इतक्या स्टोर आहे माझ्याकडे, इतक्या स्टोर आहेत की तुम्हाला सगळे वेगवेगळे एक्झाम्पल मिळेल. बरं ना. त्यामुळे हे ना शांत, सरेजमध्ये शांत झोप येते का नाही येत. आज काही टेन्शन तुम्हाला इथं बसले तर, तुम्हाला कुठला टेन्शनचा फोन आहे का, असं उठून 10 वेळ जावं लागतं, कोणाचा फोन आलो असं होतं. बरोबर ना. आणि हे लय डेंजर अनुभव आहेत, इतके डेंजर आहेत ना लिमिटच्या बाहेर. तर मला वाटतं या सगळ्या वस्तूंना आपण खूप नशीबवान आहे की आपल्याला सनेसारखा प्लॅटफॉर्म मिळाला, एक सिंगर आपल्याला वरती. आणि जॉईनिंग केलं ना
जॉईनिंग केलं, समजा एकाची कॅश घेऊन आलो, घरी जाऊस तर जर त्याचा परत फोन आला तर काय, बहुतेक कॉम्यात गेलं वाटतं, रिफंड आलं वाटतं, बरोबर का? आपला अननोन नंबर, ट्रू कॉलर, अननोन नंबर नाही, ट्रू कॉलर वर चेक करणार पहिलं ओळखीचा आहे का, ओके असेल तर, नाही तर नाही, बरोबर ना? असं होतं का नाही होत? होतं का नाही होत? अरे होतं का नाही होत? तर हे 100% सनेज मध्ये असं काय टेन्शन आहे का? आता अननोन नंबर आला, तुम्ही फोन करायला जाता का नाही जात? तुम्हाला काय वाटतं, कोण प्रोडक्ट आला काय माहिती, कोणी इंस्टाहून आला काय माहिती, कोणी फेसबुकवर आला काय नाही, असं होतं का नाही होत आता? पण ह्या बाकीच्या कंपन्याला जाऊन विचारा, धम्मक आहे ना, माईक करायला असेल ना, मला अननोन नंबर उचलून दाखव, होऊ शकत नाही. वाटते का नाही तुम्हाला? आणि यांचं काय होतं, हे गाजर दाखवतात, त्यामुळे काही लोकांना काय वाटतं, नवीन नवीन लोक भाळतात, लगेच इन्स्टंट आहे, लगेच आहे, असंच आहे तसंच आहे. असं काही नाही बाबा, हेच सगळ्यात बेस्ट आहे, बरं ना? त्यामुळं काही टेन्शन घ्यायचं नाही. तर चला अजून थोडंसं आपण ब्रीफ करूया अदर कंपनी वर्सेस सनेज. आता जनरेशन मध्ये डिफरन्स बघूया. जनरेशन मध्ये काय काय डिफरन्स असतात, का सनेज केलं पाहिजे. जनरेशनच्या मार्केट पण कंपन्या तिथं बघा, पहिलं पे आउट, इथं इंटरनॅशनल लिहिलं, इथं इंडियन लिहिलं, इथं सनेज लिहिलं. पे आउट डिस्ट्रीब्युशन ज्या इंटरनॅशनल कंपन्यांचं, ज्या फॉरेनच्या कंपन्या आहेत, याच्यामध्ये 40 ते 50% डिस्ट्रीब्यूट करतात. इंडियन कंपन्या 50 ते 60, पण आपल्याकडे डिस्ट्रीब्युशन किती झालं आता, 51% प्लस आहे आपण सगळ्यांपेक्षा. पीव्ही रेशो अप टू 45% असतो, इथं 60% पर्यंत असतो इंडियन मध्ये, आणि आपल्याकडे किती आहे, 70% पर्यंत, बरोबर. त्यानंतर जर बघितलं, हा पहिला जास्त होता, आता ऍव्हरेज 70% येतो आपला. त्यानंतर बेसिक लेवलच्या ज्या कंडिशन असतात, जी बेसिक, आपल्याकडे बेसिक लेवल काय, सिल्वर डायरेक्टर, बरोबर. तर सगळ्या जनरेशन कंपन्यांमध्ये परफॉर्मन्स बोनस क्लोज झाल्यानंतर एक लेव्हल मिळते, कोणी त्याला सिल्वर म्हणतं, कोणी त्याला डायरेक्टर म्हणतं, कोणी त्याला मॅनेजर म्हणतं, वेगवेगळ्या कंपन्याचे नाव आहेत. पण इथं 10 लाख रुपयाचा बिझनेस दिल्यावर बेसिक लेवल पूर्ण होती. तो पण कसा माहितीये का, मागचा नाही, रनिंग 10 लाख. मागच्या महिन्यात तुम्ही 9.5 लाख केला, 50 कमी पडला, तर पुढच्या महिन्यात परत 10 लाख करावं लागतो, बरोबर ना. तर इथं तोसा नाहीये. इथं इंडियन मध्ये आपली 3.5 लाख, आणि इथं किती आहे, आपल्याकडे सिल्वर डायरेक्टर 70,000 पिवत होतो, म्हणजे ऍव्हरेज 1,20,000 ते 1,40,000 ह्याच्यात होतो. त्यानंतर डेप्थ किती पर्यंत पैसे वाटायचे, तर इथं लिमिटेड असतात. कोणी 3 डेप्थ देतं. एक कंपनी आहे जी वेट लॉसवर खूप मोठं काम करते, त्या कंपनीमध्ये फक्त 3 डेप्थ इन्कम मिळतं सर. किती डेप्थ, 3 डेप्थ वरती प्लॅन क्लोज. इथं यांनी किती डेप्थ दिल्या, 5 ते 7, आणि आपल्याकडे किती आहे, 12 ते, ना आता डायरेक्ट सेल बोनस पण 15 लेवल दिलाय आपण, बरोबर का नाही, बरोबर. म्हणजे हे आपल्याला, म्हणजे डेप्थ मधून आपल्याला जास्त. आणि सगळ्यात मोठा बिझनेस कुठून येतो, डेप्थ वरून येतो का विड्थ वरून येतो, वरून येतो का खालून येतो, खालून येतो. त्यामुळे इथं आपल्याला इन्कम दिलं. बोनस अचीव कंडिशन खूप टफ आहेत. सगळे बोनस अचीव करायचे म्हणले तर 1 ते 3 वर्ष लागतात, तिथं 1 वर्ष लागतं. आपल्याकडं पहिल्या महिन्यापासून एखाद्याने ठरवलं हाऊस बोनस घ्यायचा, तर पहिल्या महिन्यापासून हाऊस बोनस घेऊ शकतो. 1.25 लाख 1.25 लाख पीओ टाकल्याच्या नंतर. इन्कम इथं होल्ड होतं, इथं होल्ड आहे. आपल्याकडं कुठलं इन्कम आपण होल्ड करत नाही, ताबडतोब इन्कम सगळं देऊन टाकतो. हॅलो, इथं आहे लेग रिक्वायरमेंट. इथं 6 लेग प्युअर जनरेशन प्लॅन जो चालतात ना मार्केटला, 2 लेग वाले ते शॉर्टकट जनरेशन आहे, ते जनरेशन नाहीच, ते बायनरीचे, फक्त ते फसवतात. पण जे आहे 6 लेग चालतात, रिक्वायर्ड आहे सगळे इन्कम घेण्यासाठी. इथं किती, 6 लेग. आपल्याकडे 4 लेगवर आपण सगळे बोनस देतो, आणि मग असे सांगितल्याप्रमाणे 2 लेग वरती 81% देतो. पण जनरेशन मध्ये ऑलरेडी आपण सगळ्यांच्या पुढे दादाव, लक्षात घ्या. म्हणून मी एक वाक्य वारंवार वापरतो, वर्ल्ड नंबर 1 प्लॅन सनेज झालेला आहे. हे बारकावे जर तुमच्या लक्षात आले तुम्हाला समजेल. त्यानंतर स्पेशल युएसपी काय, यांचे काहीच नाहीये. पण आपले स्पेशल युएसपी 2 इन्कम आहे, जे तितक्या हायर लेवलचे 3. पहिलं आहे डायरेक्ट सेल बोनस, हा युएसपी इन्कम आहे. नेटवर्क वरती डेप्थ मध्ये अप टू वरच्या लेवल पर्यंत इन्कम मिळेल, हा युएसपी इन्कम झाला मित्रांनो आपला. हा मार्केटला कुठल्याही कंपनीला विचारा, तुम्हाला डायरेक्ट सेलिंग जनरेशन कंपनीत बघायला मिळणार नाही. दुसरा आहे फ्रंटलाईन बिल्डिंग बोनस, तुमच्या टीमच्या इन्कम वाल्याच्या इन्कमवर तुम्हाला इन्कम, हे एक युएसपी इन्कम आहे, मार्केटला कुठे मिळणार नाही. आणि तिसरा आहे रॉयल्टी बोनस. हे 3 इन्कम आपले युएसपी इन्कम आहे. आणि चौथं महत्वाचं आहे कॅश सेल इन्कम. कॅश लोकांना मोटिवेशन काय करतं, मग सांगितल्याप्रमाणे कॅश पैसे, बरोबर का, बरोबर का. तर इथं कॅश सेल इन्कम घेणं शक्य आहे का फॉरेनच्या कंपन्यांमध्ये, का बरं, का नसल. प्रोडक्टच कॉस्ट एवढी मोठी आहे, डीपीच कॉस्ट. तर डीपीवर काय लोक एमआरपीवर डीपीवर घेत नाही, तर डोंबलं एमआरपीवर विकणार. मग कॅश सेल मिळू शकतो, नाही मिळू शकत. नीट हा मुद्दा लक्षात घ्या. मार्केटचे प्रोडक्ट
जर विकायला गेलात ना कुठल्याही कंपनीचे तर तुम्हाला डीपी प्राइसला विकावे लागतात. अक्षरशः मला वाटतं महेश सर त्याशी मला म्हणले सर डीपी नाही, डीपीच्या खाली करून विकावे लागतात. बरोबर ना? बरोबर का? का कॉस्टच खूप झाल्यात. पण आपल्याकडं प्रॅक्टिकली लोकांना प्रोडक्ट विकणं शक्य आहे, कॅश सेल कमवणं शक्य आहे, प्लस फ्री प्रोडक्ट मिळतात. ते पण आपले लोक फ्री प्रोडक्ट पण विकून पैसे कमवतात त्यांनी कमवत. मग 30,000वरती एखाद्या व्यक्तीने फ्री प्रोडक्ट आणि कॅश सेल प्रॉफिट घेतलं ना तर तब्बल तो 15,000 रुपये कमवतो. म्हणजे इथं आपण म्हटलंय अप टू 30% आपलं रिटेल प्रॉफिट कमवता येतं. तर हे सगळे डिफरन्स झालेत मित्रांनो. बरोबर? हे झालं 3 मुद्दे. पहिलं काय सांगितलं मी? प्रोफाईल. दुसरं, तिसरं, चौथा USP काय? तर चौथा आहे मार्केट. अदर कंपनीपेक्षा वेगळं काय? आपल्याकडे मार्केट. आपल्याकडे मित्रांनो ह्यूज मार्केट आहे. आपल्याकडं ऑल इंडिया वर्किंग आपण करू शकतो. त्यानंतर मल्टिपल कॅटेगरीचे प्रोडक्ट आहेत, वेगवेगळे कॅटेगरी आहेत, वेगवेगळ्या कॅटेगरीत काम करू शकतो. आणि मी सांगितल्याप्रमाणे मागाशी मिडल क्लास, रिच क्लास. काही कंपन्या अशा आहेत जसं आता मर्सिडीजचं शोरूम आमच्या नगरमध्ये नाहीये. याचा अर्थ मर्सिडीज खराब आहे का? नगरमध्ये का नाहीये? कारण नगरचा क्लास नाही ना मर्सिडीज वापरणार आहे. हॅलो, मग तुमच्याकडं रिच क्लासचे प्रोडक्ट आहे तर मग मिडल क्लासमध्ये तुम्ही बिझनेस नाही करू शकत. पण मोठा डेटा कुठला आता? मिडल क्लास. त्यामुळे आपल्याकडे दोन्ही क्लास आहे, मिडल क्लास पण आहे, रिच क्लास पण आहे. त्यानंतर आपल्याकडे कोणते कोणते लोक येऊ शकतात? शिकलेले, कमी शिकलेले. त्यानंतर यंग मुलं, मिडल क्लास एजवाले, हायर एजवाले, खेड्यातला, शहरातला, लेडीज, पुरुष. लिमिटेशन आहे का? हेच लोक पाहिजे असं आहे का? मग भारताची लोकसंख्या 150 कोटी. किती लोक आहेत आपल्याकडं? मार्केट छोटं आहे का मोठं आहे? पण मार्केटच्या कंपन्याकडे लिमिटेड. आता जी कंपनी वेट लॉसवर काम करते त्यांना फक्त पोटस तेवढे शोधावं लागतात. बरोबर का? बरोबर का? अरे बरोबर का? हो. जे फक्त कॉस्मेटिकवर काम करते ते फक्त कॉस्मेटिक. हा, आपल्याकडे मल्टिपल आहे का नाही? ज्याच्यात करायचं त्याच्यात करा ना. ज्याच्यात आणि होऊ शकतं. जसं आज माझ्याबद्दल जर घेतलं तर मला ॲग्रिकल्चर नॉलेज नाही अजिबात, खूप कमी. कारण मी लहानपणापासून खेड्यात मी जमिनीत गेलेलोच नाही, माझ्या घरात शेतीच नव्हती. पण तरी माझ्या टीममधून आज महिन्याला 25, 30, 35 लाखाचा बिझनेस शेतीचा येतो. काय येतो मला तर काहीच माहित नाहीये. पण तिथं जर मी म्हटलं मला शेतीचं माहित नाही म्हणून मी माझ्याकडे मी शेतीच्या बिझनेस प्रोडक्टवर असं केला तर हा बिझनेस मला मिळाला असता का? हा युनिक पॉईंट आहे मित्रांनो. हा मल्टिपल लेवलला आपण काम करू शकतो, लक्षात घ्या. त्यामुळं हे आपल्यासाठी मार्केट खूप मोठं ह्यूज आहे. आणि लास्ट मुद्दा, का सनेज करायचं? व्हाय आपण बेस्ट आहोत? तर शेवटचा मुद्दा आहे मित्रांनो, आपली पॉवरफुल काय येस आहे. नीट लक्षात घ्या. पहिला आहे फुल प्युअर आणि प्रूव्हन एज्युकेशन. इथं फक्त मोटिवेशन दिलं जात नाही, इथं प्रॅक्टिकली शिकवलं जातं. आज कित्येक कंपन्याचे लोक आपले युट्यूब चॅनल बघून ट्रेनिंग घेतात. बरोबर ना? मला बरेच लोक म्हणतात सर आम्ही त्या कंपनी, आता आपल्याकडे अदर कंपनीचे काही लीडर लोक आलेत ते पण मला म्हणतात, ते इकडे एक बसलेत आमच्या कोपऱ्यात, ते म्हणतात सर आम्ही त्या कंपनीत काम करायचो ना तर अशोक सरांची व्हिडिओ आणि तुमचे व्हिडिओ बघू बघू, युट्यूब चॅनल बघू बघू आम्ही तिकडे पैसे कमवत होतो. आता येऊन बसलेत आपल्याकडे. बरोबर का सर? हो. तिकडे पैसे कशावर कमवले? आपले युट्यूब चॅनल. म्हणजे आपलं एज्युकेशन एवढं प्युअरफुल आहे. त्यानंतर सोशल मीडियाचा सपोर्ट होतो का नाही होत? मार्केटला नाहीये. अहो लोक युट्यूब चॅनल एखाद्याने ना ते कोर्स पण काय करतो त्याचे पण पैसे घेतो. बरोबर ना? इथं फ्री ऑफ कॉस्ट ओपन प्लॅटफॉर्म आहे. इंस्टाग्राम प्लॅटफॉर्म प्रमोट करायला चान्स मिळतो तुम्हाला. त्यानंतर टूल सपोर्ट आहे. हे सगळे टूल तुम्हाला बघायला मिळतात. त्यानंतर जर बघितलं तर करिअर सिक्युरिटी, जे आज सरांनी मगाशी सांगितलं करिअर आणि स्ट्रक्चर, तानाजी सरांनी जे लॉ दाखवले, ह्या लॉ मध्ये तुम्हाला असं वाटतं काय वाटतं आपल्या करिअरची स्ट्रक्चरची सिक्युरिटी? एक किस्सा सांगतो मित्रांनो. आम्ही एकदा एका कंपनीमध्ये फॉरेन ट्रिपला गेलो सर, बँकॉकला फिरायला. आमचे सिनियर आम्ही गेलो बँकॉकला, मजा करून आलो, फुल धिंगाणा सगळा मस्तपैकी जमा. आणि बँकॉक आलो ना तो सिनियर आमच्या बरोबर होते, एक आलो होतो, त्यांचं स्ट्रक्चर गायब झालं होतं तोपर्यंत 5 दिवसात. आणि ते तिकडं मजा करताय, इकडं अशी तर सिक्युरिटी. हो बरोबर ना? करिअर इथं तुमचा माणूस जर एखाद्याने एकाकडे आयडी मारला तर त्याला दुसरीकडे काम करण्याचा अधिकार पण नाहीये. विचार करा, एवढे सिक्युरिटी दिली गेली. मग बघा कधी कधी काय होतं, तुम्ही समजा जॉईन झाले आणि तुमच्या खाली तुमच्यापेक्षा हुशार माणूस आला ना, हुशार एकटा, त्याला कधी कधी डोक्यावर बसायला लागतो. अशा वेळेला काही कसं असू दे, आपले सर एक वाक्य ट्रेनिंग मध्ये बोलतात, तुम्हाला बाप आयुष्यात तुम्ही बाप बदलता का? बाप बदलता येत नाही तुम्हाला, आपला पण बदलण्याचा अधिकार नाही. बरोबर का?
बरोबर का? जन्मल्यावर म्हणतो का मला बाप बदलून पाहिजे, कधीच मरत नाही. मग इथं काय अधिकार आला आपला जे आहे तो आपल्याला भेटले, ते नशिबाने भेटले, तुझ्या कर्माने भेटले, त्यांच्याबरोबर संसार कर, त्याच्यावर काम कर, मिळून मोठा बिझनेस मिळेल. आणि ही इथं शिकवलं जातं मित्रांनो. इथं स्ट्रक्चर सिक्युरिटी आहे, नो फेव्हरेटिझम. तुम्हाला असं वाटलं की कधी फेव्हरेटिझम केलं जातं, माझा तुझा इकडा तिकडा जवळचा लांबचा, कधीच होत नाही. इथं नो पॉलिटिक्स, कुठलंही पॉलिटिक्स चालत नाही, कुठलंही स्नॅचिंग चालत नाही. त्यामुळे सिक्युरिटी आहे. जरी टेन्शन, आज बघा ना कुठल्या प्रोग्राममध्ये जर कुठं बसले, आज इंटरनली आपले लोक एकमेकाला कनेक्ट होतात, एकमेकाशी बोलतात, आपल्याला कुठेच भीती वाटत नाही. का? कारण माहितीये किती उड्या मारू द्या, सांगण्याच्या धाव कुंपणापर्यंत, कधीच चूक होऊ शकत. हॅलो, बरोबर ना? त्यामुळे हे सगळ्यात मोठी सिक्युरिटी आणि ही सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे. आज मी एक कंपनी बघितली, संभाजीनगरमध्ये प्रोग्राम घेतात सर, बरोबर ना? एकच कंपनी, एका कंपनीची एकाच रविवारी 5-5 सीओ होतात, बरोबर ना सर? सकाळी एक, दुपारी एक, आणि प्रत्येक ग्रुपचा वेगळा असतो. तो म्हणतो त्यांच्या सीओ आपण जायचं नाही बरं का, आपल्या सीओ तुझा मी जायचं नाही का बरं का. पण आपल्याकडं असं होतं का? तुम्ही नाही, तुम्हाला क्लिअरिटी आहे का नाही? सीओ चालू आहे, त्या सीओ जोम बस, हे आपल्याला मिळते मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट आहे फॅमिली बिझनेस विथ सिक्युरिटी. इथं तुम्ही तुमच्या फॅमिली, आपल्याकडे बिझनेस आले. आज मी तुम्हाला सांगतो लिटरली माझ्या अनुभवावरनं सर, अशा कंपन्या आहेत तिथं लीडर लोकाला म्हणायचं, जो म्हणतो ना मी 1 कोटी कमवले, 2 कोटी मिळवले, त्याला म्हणा एक फक्त स्टेजवर तुझी मिसेसला घेऊन ये, तुझ्या ट्रेनिंग मिटिंगला मिसेसला आणून दाखव. त्याला पण माहितीये आपल्या इथलं कल्चर किती घाणेरड आहे, माहितीये. आणि आज आपल्या इथं आज करोडो रुपये इन्कम जोड्याने करतात. ही सिक्युरिटी नाही आहे साहेब मार्केटला, ही कुठंच मिळणार नाही. आणि आपण हे छोटे छोटे मुद्दे आहेत, पण आपल्याला हे कधी कधी दिसत नाही. आपल्याला एकच काहीतरी भारी दिसतं आणि लोक डिस्ट्रॅक्शन मोडला जातात. त्यामुळे हे कधीच इथे लक्षात घ्या. त्यानंतर जर बघितलं तर इंडिपेंडंट लीडर क्रिएट करण्याची फॅक्टरी आहे आपल्याकडे, आपण त्याच्यावरती काम करतोय. पॅसिव्ह इन्कम आहे, लक्झरियस लाईफस्टाईल आहे, ब्रँडेड लाईफस्टाईल, सगळं ॲपल बिपल तुम्हाला सगळं ब्रँड दिसेल, बरोबर ना? त्यानंतर जर पाहिलं तर रिस्पेक्ट, मान सन्मान, रिकग्निशन, हे आपल्याकडे USP आहे. त्यानंतर मिनिंगफुल, सगळ्यात मोठा USP आपल्या एज्युकेशन सिस्टम मधला काय? किती लोकांना वाटतं याचा फायदा होतो सर? सगळ्या लोकांना मित्रांनो बांधून ठेवण्याचं काम केलं सरने दिलेले आपल्या स्पिरिच्युअल एज्युकेशनमुळे. आणि मार्केटमध्ये सगळे लोक येतील मित्रांनो, खूप कंपन्या कॉपी करतील, एज्युकेशन सिस्टम आणायचा प्रयत्न करतील, पण मला नाही वाटत सर एक सुद्धा माईक क्लास तयार होईल तो स्पिरिच्युअल एज्युकेशन सरांसारखं देऊ शकतो, कधीच नाही. कारण ते देण्यासाठी ना पहिला माणूस आतून पवित्र पाहिजे. आणि यांच्यावरती एवढे डाग लागलेत, एवढे यांच्यावरती करप्शन आहेत. हे आता म्हणले ना मी वाल्मिकी झालो तरी लोक म्हणतील तू पहिला कोण होता मला माहिती. हे शक्य, यांच्यावर मिटिंग करायचं म्हणलं ना तर रात्री बसावं लागतं, टेबल मिटिंग, एवढे डेंजर प्रकार आहेत, बरोबर ना? ते इथं कुठंच नाही. आणि त्यात जर बघितलं तर त्यानंतर ऍक्टिव्हिटीचं स्टँडर्डायझेशन बघा, तुम्ही बघितलं असेल आपले प्रोग्राम बघा, ह्या काही अदर कंपन्यांचे तुम्ही प्रोग्राम बघितले का? यांच्या सीओला जा, यांचे हॉल बिल बघा कशा असतात, काळं पांढरं पिवळं ढवळं, कोणी पोपट होतं हिरवं ब्लेझर घालतो, कोणी लाल घालतो, बरोबर ना? कुठंच काही नाहीये. स्टँडर्डायझेशन आहे का? पॅन्ट वेगळी, ब्लेझर वेगळं, खाली हे वेगळं, सगळंच वेगळं, कुठं स्टँडर्डायझेशन नाही. पण आपले लोक स्टेजवर कसे वाटतात जबरदस्त. त्यानंतर हे जे सिस्टम आहे बघा, कॉम्प्रोमाइज काही केलंय का आपण? हे प्रोग्राम, एवढ्या लोकांचा प्रोग्राम त्यांनी कशावर घेतला असता माहितीये का? एखाद्या हँडमाईक वरती 2 स्टँड उभ्या केल्या असतं इकडून तिकडून, याच्यावर प्रोग्राम. पण आपण कुठल्याच गोष्टीत काहीच कॉम्प्रोमाइज करत नाही. हे स्टँडर्डायझेशन आपलं आहे मित्रांनो. आणि स्टँडर्डायझेशन कुठंच बघितलं जाणार, कुठंच मिळणार नाही. आणि ज्याला याची सवय लागली ना, आणि आता अशा व्यक्तीला जे सगळं मिळालं, अशा व्यक्तीला अशा वातावरणात नेऊन टाकलं, तो जरी गेलास एखादा चांगला पॉईंट बघून, तर त्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होतो नामदेव सर? त्याचं मन आतून म्हणतं ते लय भारी होतं, तिकडं बघा ना त्यांचे ड्रेस कसे, हे बघा ना. आणि सिनियर पण काय तंबाखू मारणार, असे सिनियर, ते पण खाली 1 बूट 1 पॅन्ट इकडे 1 बेल्ट असे. आणि त्याला पण दिसतं बरं का इथं चुकतंय. पण आता तो मोटिवेशन मध्ये गेलाय ना, करेंगे मरेंगे वंदे मातरम, आता माघ पण येत नाही, कुछ तो करके दिखाना पडेगा. आणि असे लोकांचं आयुष्य बर्बाद होतं मित्रांनो. काय वाटतं तुम्हाला? किती लोकांना पटलंय माझं? बरोबर.
आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये यशामध्ये मित्रांनो सगळ्यात मोठं जर आपला रोल प्ले करतं एज्युकेशन सिस्टम किंवा आपल्या सगळ्या सिस्टममधनं, तर ह्या आपल्या 18 ऍक्टिव्हिटीज. कोणत्या माईकला मला दाखवा कंपनी जे 18 एवढ्या पॉवरफुल ऍक्टिव्हिटी येते लोकांना सक्सेसफुल होण्यासाठी. नीट ऐका, माझ्याकडे लक्ष द्या सगळ्यांनी. पहिलं आहे आपल्याला कस्टमरला सेलिंगसाठी आपल्याकडे हेल्थ अवेअरनेस प्रोग्राम. सेकंड आहे डिस्ट्रीब्युटरला ऍक्टिव्ह करण्यासाठी आपल्याकडे डिस्ट्रीब्युटर होम मीटिंग. थर्ड आहे सीओ प्रोग्राम, कंझ्युमरला डिस्ट्रीब्युटरला गेस्टला जॉईन करण्यासाठी सीओ. फोर्थ आहे बीटीपी बिगिनर ट्रेनिंग प्रोग्राम, आलेल्या लोकांचा वाय क्लिअर करण्यासाठी. त्यानंतर आयबीओ, लोक इंडिपेंडंट घडवण्यासाठी आयबीओ. त्यानंतर पीटीपी प्रोडक्ट ट्रेनिंग प्रोग्राम, जे प्रोडक्टचं नॉलेजसाठी आपण पीटीपी करतोय. सातवा आहे आरटीपी रेसिडेन्शियल ट्रेनिंग प्रोग्राम. आठवा आहे एलडीपी लिडरशिप डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्राम. नववा आहे पीआयटी पॅसिव्ह इन्कम कसं कमवायचं त्याचा प्रोग्राम. 10वा आहे एससीएफ सक्सेस सेलिब्रेशन फंक्शन. 11 आहे स्पीड मल्टीप्लायर क्लॅरिटी येण्यासाठी. 12वा आहे अनलॉक युअर पोटेन्शियल, आतला हनुमान जागा करण्यासाठी अनलॉक युअर पोटेन्शियल. अल्टिमेट लाईफ, स्पिरिच्युअल लाईफ काय असतं, का तुम्ही एका माणसासारखं कसं जगावं याच्यात आपण शिकवतो. त्यानंतर जीटीपी ग्रो टुगेदर, एका फॅमिली बरोबर फॅमिलीला घेऊन कसं एकत्र येऊन ग्रो टुगेदर, एकत्र येऊन ग्रो कसं करावं ही तर आपण शिकवतो. त्यानंतर रिलेशनशिप शिकवतो. फॅमिली रिन्युअल, लोकांना एकत्र एक ऍक्टिव्हिटीज आपण फॅमिली रिन्युअल प्रोग्राम करतो. माइंड पॉवर ट्रेनिंग प्रोग्राम, माइंड क्लिन्झिंग साठी. ट्रान्सफॉर्मेशन प्रोग्राम जे आपण वर्षाला करतो, तिथे कंपनीचे काही नवीन अपडेट्स असतील, नवीन काही लॉन्चिंग असतील याच्यासाठी करतो. आणि 8वा आहे एसपीएल मॅचेस. तर 18 इव्हेंट इथं आहे. तर मित्रांनो आपले सक्सेस आपण इथं पोहोचलो ना. होऊ शकतं सर, एक उदाहरण नेहमी बोलतात, गाडी बैला खाली कुत्रं चाललं ना, त्या कुत्र्याला वाटतं गाडी कोण ओढतंय, नाही. आपल्या प्रत्येकाच्या सक्सेसमध्ये मित्रांनो ह्या इव्हेंटचा तेवढाच वाटा आहे, तेवढाच वाटा आहे ह्या आपल्या यशापर्यंत. आणि विचारा मार्केटच्या कुठल्याही सिस्टमला की एवढं तुमच्याकडे आहे का, सांगा मला. अरे 1-2 गोष्टी असतील त्याला घेऊन मोटिवेशन होण्यात मजा नाहीये. एवढं फुलप्रूफ कोणाकडे विचारा मला, आहे का? हॅलो, नाही. तर काय वाटतं तुम्हाला, काय असं वाटतं सनीचं प्रोफाईल? त्याच्यामुळे एकच सांगेल, पाचही बाजू जर मजबूत आहे ना, पाचही बाजू जर मजबूत आहे ना, तर एक वाक्य मित्रांनो मी वापरल, मत